सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये ऐतिहासिक जुळे किल्ले चंदनवंदनच्या पायथ्याशी आणि लगरवाडी वाखंडवाडी यांच्यामध्ये वसलेले छोटेसे गाव म्हणजे मापरवाडी। तर आज आपण या गावची यात्रा पाहणार आहोत। तर जागा नाही घालता व्हिडिओला सुरुवात करूया। हे आहे गावातील देवीचे मंदिर, आई अंदरजाई देवीचे मंदिर। गावातून थोडे वरच आहे, म्हणजे डोंगराच्या पायथ्यालाच म्हणावं लागेल। देवीचा इतिहास म्हणजे खूप काळापूर्वी देवी एका व्यक्तीच्या मागोमाग आलती। त्या गावातील माणसाला ती देवी प्रसन्न झाली होती। गावातील लोक असे सांगतात की डोंगरामध्ये करवंदीच्या जाळीमध्ये देवी होती। त्या माणसाला ती देवी प्रसन्न होऊन त्याच्या मागोमाग आलती। त्या व्यक्तीला असे सांगितले होते की तू जिथे मागे वळून पाहशील तेथे मी थांबेन। देवीचा पैंजणाचा आवाज आला नाही, म्हणून त्या व्यक्तीने मागे पाहिले। त्यामुळेच देवीचे मंदिर गावातून वर व डोंगराच्या पायथ्याशी आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील सर्व मंदिरे धुतली जातात। मंदिरापुढील कचरा स्वच्छ केला जातो। मंदिरापुढील परिसर हात धुवून सर्व काही स्वच्छ केला जातो। यात्रेची सुरुवात अगदी गुढीपाडव्यापासूनच होते। लिंबाडा खाऊन मीटिंगला यात्रेची सुरुवात करतात। यात्रेच्या मीटिंगमध्ये सर्व काही ठरवले जाते आणि त्याप्रमाणे पुढील दिशा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या संध्याकाळी गावाला धार घातली जाते। धार म्हणजे ज्वारीचं पीठ आणि ज्वारी शिजवून त्यात पाणी टाकतात व गावातील वेशीप्रमाणे ती धार घातली जाते। जी व्यक्ती धार घालत असेल त्याने धाराला घालताना काहीच बोलायचं नसतं आणि त्या मागोमाग चालतात त्यांनी पण काहीच बोलायचं नसतं। जो धार घेते ना अजिबात बोलायचं नाही। आता अशा प्रकारे संध्याकाळी गावाला वेशीप्रमाणे धार घातली जाते। धार घालताना कोणताही व्यक्ती काहीच बोलत नाही। गावची परंपरा जपताना आपल्याला गावातील व्यक्ती, माणसं आणि सर्व काही लोक दिसतात। काही ठिकाणी नारळ देखील पुरला जातो। त्या नारळ खड्डा करून वेशीप्रमाणे त्या नारळ देखील पुरला जातो तिथे। पाडव्यानंतर एक दिवस सोडून म्हणजे पाडव्याच्या तिसऱ्या दिवशी गावाची ताजी यात्रा। ताज्या यात्रेच्या दिवशी गावातील मानाची काठी तोडून घेऊन येतात। अंदरजाईच्या नावानं चांग भलं करत मानाची काठी उभी केली जाते। प्रत्येक जण यात्रेच्या माहोलात दंग झालेला असतो। 4च्या सुमारात देव मंदिरात घेऊन जातात। देवीला साडी नेसवतात। तिथून पुढे गावातील माणसं नैवेद्य घेऊन देवीला जातात। प्रसन्न मुद्रेतील देवीची मूर्ती भक्तांना नेहमीच आधार देते। अंदरजाईच्या नावानं चांग भलं करत यात्रेला सुरुवात होते। गावातील मंदिरं लाईटींनी आणि इतर हार फुलांनी सजवली जातात। संध्याकाळी छबिना असतो। छबिन्याच्या आधी बेलमाजीचा, भैरोबाची व आई अंदरजाईची काठीची भेट होते। हलगीच्या आवाजात व फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये काठीची भेट होते। अंदरजाईच्या नावानं चांग भलं आणि भैरोबाच्या नावानं चांग भलं करत संपूर्ण परिसर दुमदुमून जातो। यंदा आचारसंहिता असल्या कारणाने यात्रा हलगीच्या सुरावच पार पडणार असं दिसत होतं। काठी भेटीनंतर गावातून पालखी काढतात व थेट देवळाकडे गाजत वाजत नेतात। जिकडे बघाल तिकडे नुसतं चांग भलं करत नुसता परिसर दुमदुमून गेलेला असतो। आणि त्यात अंदरजाई देवळात पालखी पोचल्यावर तिथे सुरू होतो म्हणजे सगळा कार्यक्रम। तिथे गोंधळाचा कार्यक्रम पार पडतो। अंदरजाई देवीचं दर्शन सर्वप्रथम सगळी घेतात। तिथं तेल घाललं जातं आणि नंतरनं गोंधळ सुरू होतो। गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतरनं पालखी परत तिथून रवाना होणार होती। मग काय, सर्वप्रथम सगळे नागरिक, गावातील ग्रामस्थ आई अंदरजाईचं दर्शन घेतात आणि तेल घालतात। तिथे एक आरती पण होते। आरती झाल्यानंतरनं सगळं काही संपन्न होतं। सर्व विधी विधान करून
इथनं मग पालखी देव पालखीत ठेवून इथनं पालखी रवाना होते. फटाकड्यांच्या आतिषबाजीत आधी जल्लोषात आणि पालखी गावात येताना वेशीवरचा नारळ काढायला लागतो. वेशीवरचा नारळ काढून पालखीच्या वरून टाकायला लागतो. खाली आपटायचा आणि पालखीच्या वरून नारळ फेकून टाकायचं ओवळून. मग काय, त्याशिवाय पालखी गावातच शिरत नाही ना. नारळ टाकल्यानंतर पालखी गावात येते. प्रथम पालखी थांबते म्हणजे मारुतीच्या मंदिरापाशी. मारुतीच्या मंदिरापाशी पालखी थांबते. इथे सर्व ग्रामस्थ येतात. ती काही ग्रामस्थ खाली काही वर असतात. तर प्रथम ग्रामस्थ येतात ते म्हणजे मारुतीच्या मंदिरापाशी. तिथे येऊन सगळ्या बायका पालखीला ओळखतात. हार, गोंडा, फूल, नारळ, ओटी सर्व काही देतात. आणि नंतर मग पालखी तिथून खाली प्रस्थान करते. फटाकड्यांच्या आतिषबाजीत आणि आंधळ्याच्या नावानं चांग भलं करत या गजरात पालखी पोचते विठ्ठल रुक्माई मंदिरापाशी. विठ्ठल रुक्माईपाशी पालखी थांबते दुसऱ्या वेळा. आता मंदिरापाशी सुरू होतो म्हणजे ढोलाचा आणि छबिन्याचा खरा डाव. ढोलाचा आणि छबिन्याचा डाव सुरू झाल्यावर मग काय, पुढे तुम्ही आता पाहत आहात व्हिडिओ. काठीला नारळ बांधून काठी नाचवली जाते. काठी नाचवून झाल्यावर पालखी देखील नाचवली जाते. पालखी देखील जोरदार नाचवली जाते. चांग भलं करत गजरात पालखीचा नाचवली जाते. आणि शेवट आणि तिसऱ्या ठिकाणी पालखी थांबते म्हणजे जगताबाईला. सर्वात खाली देवळापाशी पालखी थांबते. आणि अशा प्रकारे ही मापारवाडी गावची यात्रा संपते. तर जाता जाता आंधळ्याच्या नावानं चांग भलं करा आणि कमेंटमध्ये देखील जाऊन लिहा.